अमोल दादा, सुमी हा चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. मग त्याच्यामध्ये त्या मुलीलाही मिळालं, चित्रपटाला मिळाला. तर ही गोष्ट कशी सुचली नक्की आणि यामागचा नक्की काय प्रवास आहे? अ, सुमी ॲक्चुअली मी सुमीचं खरं क्रेडिट देतो माझ्या वाईफला. अच्छा. स्वाती ही टाइम्स ऑफ इंडियामध्ये पत्रकार आहे आणि एज्युकेशनचा म्हणजे शिक्षणाचा बीट तिच्याकडे आहे. बरोबर. तर स्वातीमुळे मी कायम अ, अशा गोष्टी ऐकत असतो की झेडपीच्या शाळांमधले सक्सेस स्टोरीज, त्याच्यानंतर एक म्हणजे अशा बऱ्याच स्टोरीज ती करते की एका विद्यार्थ्यासाठी एक शिक्षक 25 किलोमीटर बाईक चालवत रोज जातो, त्याला शिकवतो. मग त्याचा मित्र पण तोच, मग त्याचा शिक्षक पण तोच, त्याच्यावर पण मधल्या सुट्टीत फुटबॉल पण खेळतो. त्याच्यानंतर अशी एक मुलगी जी 8 किलोमीटरचं जंगल पार करून रोज चालत तिच्या शाळेत जाते आणि मग ती चालत परत येते आदिवासी पाड्यात. तर अशा स्टोरीज मी अ, स्वातीकडनं ऐकत असतो, बघत असतो. तर त्या कुठेतरी त्याचा खूप सखोल परिणाम माझ्यावर होतो, की मला अ, असं वाटतं जसं आपण लहान असताना आपल्याला असतं ना, एक आई-बाबांनी सांगितलेलं असतं, की की इतके-इतके टक्के मार्क मिळाले तर सायकल. तसं मला असं वाटतं, की अशा लोकांना, अशा रिअल लाईफ हिरोजना जर आपण सेलिब्रेट नाही केलं, तर मग मला असं वाटतं, तर मग फिल्म मेकर म्हणून आपण आपलं काही खरं नाही. म्हणजे मग आपण खोटे आहोत असं मला वाटतं. तर म्हणून अशा गोष्टी मला खूप जास्त टेम्प्ट करतात. म्हणजे रिअल लाईफ हिरोज मला जास्त सादर करायला आवडतात. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे अ, सुमी हा जो विषय आहे, हा माझे मित्र आहेत संजीव झा. तर संजीव झा यांनी ॲक्चुअली हिंदीत लिहिलेला हा चित्रपट होता. आणि एक 7-8 वर्षापूर्वी त्यांनी मला त्याची वन लाइनर ऐकवलेली, स्क्रिप्ट ऐकवली. तर तेव्हापासून माझ्या डोक्यात हा चित्रपट अडकलेला होता. आणि त्यावेळेला तर मी संजीवसाठी प्रयत्न करत होतो. कारण कारण का त्यावेळेला मी थोडंसं ते प्रोड्युसर आणि त्या झोनमध्ये होतो, की रंगपतंग प्रोड्यूस केलेला. मग त्याच्या मागोमाग अजून काही गोष्टी चालू होत्या. तर मग मी विचार करत होतो, की तो चित्रपट आहे. त्यावेळेला त्याचं नाव फातिमा होतं. तर मग तो चित्रपट आपण करावा असं आणि प्रोड्यूस करावा असं मला वाटत होतं. पण मराठी सिनेमाचं ॲक्चुअली त्याची ताकदच ही आहे, की आपण छोट्यात छोटी कथानकं आपण उभी करू शकतो, आपण प्रदर्शित करू शकतो. पण हिंदीमध्ये ते शक्य होत नाही. हिंदीमध्ये त्यांना फार हिरो ड्रिव्हन इंडस्ट्री असल्यामुळे अशा प्रकारचे चित्रपट तिकडे कोणी सहसा हात टाकत नाही. तर मग 4-5 वर्ष वाट बघून शेवटी मीच संजीवला म्हटलं, की "संजीव, मला तू हा चित्रपटाचे राईट्स दे. मी मराठीत माझ्या पद्धतीने बनवतो." संजीवने सुद्धा मला तो चित्रपट दिला. मग मी माझ्या पद्धतीने स्क्रिप्ट अडॉप्ट केली. प्रसाद नामजोशींकडून डायलॉग लिहून घेतले आणि मग खरं क्रेडिट परत एकदा मी सांगतो, की माझ्या वाईफला स्वातीलाच जातं. कारण का ह्या अशा प्रकारच्या गोष्टी आणि त्या सेलिब्रेट कराव्यात अशी खुमखुमी मला तिच्यामुळेच सतत राहिली, की चांगल्या लोकांचा गौरव करावा. चांगल्या लोकांना आपण नेहमी काहीतरी आपल्या दृष्टीने एक मानाचा तुरा द्यावा. तर त्या संकल्पनेतून हा चित्रपट घडला. चित्रपटाचं म्हणजे गंमत अशी, की माझ्याच 2-3 मित्रांनी एकत्र येऊन हा चित्रपट बनवायला मला मदत केली. चित्रपट अतिशय खस्ताखात मी बनवला. कारण का ह्या चित्रपटाच्या आधी रंगापतंगा झाला होता. रंगापतंगामध्ये अ, नुकसान झालं होतं. त्याच्यानंतर नशीबवान मी केला होता. नशीबवानमध्ये सुद्धा काही मला पैसे बघायला मिळालेले नव्हते. आणि तरी परत एकदा मी सुमी करताना मला घरातूनच खूप विरोध होता. म्हणजे वाईफ म्हणत होती, "अरे काय चाललंय?" म्हणजे "तू आपण परत-परत करणार पण कसं?" म्हणजे पण मी आपलं हे के खोरपणे नाही, नाही मला माहिती आहे हा चित्रपट चांगला आहे, ह्याला हे करणार आहे. म्हणजे चित्रपट बनवताना सुद्धा मी कितीतरी वेळा बोललो, की "नाही, नाही हा नॅशनलचा चित्रपट आहे." आणि मग तो कसाबसा मी खेचला. चित्रपट करताना मला अजूनही आठवतं, की शूटिंगमध्ये 4-5 दिवस तर सकाळी शूटिंग आहे आज आणि सकाळी जनरेटरमध्ये डिझेल टाकायला पैसे नसायचे. अशा परिस्थितीत सगळ्या माझ्या मित्रांनी, माझ्या ॲक्टर्सने मला मदत केली आणि तो चित्रपट आम्ही बनवला. तर या चित्रपटाचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे ह्याला 3 नॅशनल अवॉर्ड मिळाले आणि 2 अतिशय मानाचे राज्य पुरस्कार मिळाले. चित्रपटाला बेस्ट चिल्ड्रन्स फिल्मचं सुवर्ण कमळ मिळालं. फार कमी लोकांनाही माहिती आहे.
त्याच्यानंतर दोन्ही मुलांना सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचं रौप्य पदक मिळालं. आकांक्षा पिंगळेचं तर क्रेडिट आहेच, पण तिच्याबरोबर काम ज्याने केलं दिव्य शिंदुलकर. दिव्य शिंदुलकर हा स्पेशल चाइल्ड आहे. तो 100% बहिरा आहे. एका मशीनवर ते मशीन ऑपरेशन करून त्याला ऐकू येतं, त्याला आणि फक्त 50%च ऐकू येतं. तर जेव्हा या मुलाला मी भेटलो तेव्हा माझ्या फिल्म मधला प्रोटॅगनिस्ट जो होता तो नॉर्मल होता, पण त्या मुलाला बघून मला असं वाटलं की मला ह्याच्यावर काम केलं पाहिजे. आणि ते धैर्य मला कुठून तरी अमोल गुप्तेंबरोबर मी जी कामं केली त्यांच्यामुळे आलं. कारण का अमोल गुप्ते नेहमी म्हणतात की सगळ्यांना इक्वल चान्स मिळाला पाहिजे. मला पण तेव्हा त्याला भेटून असं वाटलं की याला मी चान्स नाही देणार तर कोण देणार. आणि ते कुठेतरी ते संस्कार जे असतात बरोबर अमोल गुप्तेंकडनं जे माझ्यावर झाले कळत नकळत, तर त्याच्यामुळे मला ते धैर्य मी केलं. त्याच्या मशीनचा उपयोग मी चित्रपटातच केला. ती मुलगी त्याला परत परत चिडवते की ए तुला ऐकायला येते की नाही का तुझं मशीन बंद पडलंय, असे म्हणजे ते त्या गोष्टी मी इन केल्या. आणि तो चित्रपट करताना आकांक्षा म्हणजे जी लीड आहे तिची सुद्धा खूप मदत मिळाली, घ्यावी लागली मला रादर. कारण का दिव्येशला पट्ट्या कळत नाहीत, सा रे ग म कुठल्या पट्टीत आपण बोलता कळत नाही. तो समोरच्या माणसाच्या डोळ्याचे हावभाव बघून समजतो की आपल्याला कुठल्या पट्टीत बोलायचे. म्हणजे दिव्येश बरोबर काम करताना ती एक वेगळीच बाजू मी शिकलो की अशा स्पेशल मुलांबरोबर काम करताना कसं काम करावं, किती आपल्याला धैर्य ठेवावं लागतं. त्याच्यावर डबिंग करून घेताना सुद्धा डबिंग स्टुडिओमध्ये त्याच्यावर उभं राहून मी त्याच्याकडनं अभिनय करून ते डबिंगचा करेक्ट टोन मिळवला. तर असा फार तो मजेदार सगळा किस्सा होता. आणि ज्या दिवशी राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये मी पहिल्या रांगेत बसलो, अजय देवगण त्याच्यानंतर ओम राऊत आणि या लोकांना पहिल्या रांगेत बसलो, तेव्हा लोकांना कळलं की सुमीला सुवर्ण कमळ मिळालंय. तोपर्यंत काही कोणाला म्हणजे नुसती बातमी आल्याच्या नंतर मोघम काय काय इंटरव्ह्यू झाले तोपर्यंत कोणाला माहित नव्हतं. तिथे सुद्धा दिव्य शिंदुलकरला सत्कार म्हणजे पुरस्कार देताना अनुराग ठाकूरांनी स्पेशली मेन्शन केलं की एका दिव्यांग मुलाला हा पुरस्कार मिळतोय सर्वोत्कृष्ट ऍक्टरचा. अख्खं सभागृह सदन त्याच्यासाठी उभं राहिलं होतं. तर ती खूप मोठी अचिव्हमेंट आहे. अजून एक खूप महत्वाची, माझ्यासाठी खूप महत्वाची अचिव्हमेंट अशी झाली की चित्रपटाला अनंत माने पुरस्कार मला स्वतःला मिळाला सर्वोत्कृष्ट ग्रामीण चित्रपट दिग्दर्शकासाठी. तर अनंत मानेंचा आणि माझा पर्सनल संबंध असा आहे की माझ्या ज्या सासूबाई आहेत तर अनंत माने हे त्यांचे काका आहेत. तर त्या कोल्हापूरला सुद्धा आमच्या घरात आनंद झाला की चला आपल्या घरात ही आपली परंपरा पुढे चालली आहे. तर ते खूप गोड असा अनुभव मला मिळाला. सासूरवाडीत लोक खुश झाले, फार सासू खुश झाले, माझ्या सासूबाई खूप खुश आहे. तर असा फार गमतीशीर सगळा सुमीचा पण प्रवास होता. आणि क्रेडिट ऑफकोर्स मी परत एकदा सांगतो की स्वातीमुळे मला असं वाटलं कुठेतरी मला त्या विषयामध्ये जास्त बिलीव्ह होता आणि तिच्यामुळेच असं स्ट्रॉंगली मला फील झालं की नाही हा चित्रपट आपण केला पाहिजे आणि हा खूप महत्वाचा चित्रपट बनेल पुढे जाऊन, जे की खरं ठरलं.